परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा। याच ठिकाणी पाटील बसले खाली। थांबायला पाहिजे होता मी तर पोलीस माझा शोध मी नाही माझ्या नादी लागू नकोस आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायचा ना ते मन कळण तुझा बाप कोण आहे माझा बाप नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आणि तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दिसत असेल, जो रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्ट्यामध्ये ही घटना घडलेली आहे। एका चालकाला दुसऱ्या चालकानं, आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच चालकाचा शत्रू आहे असं कधी कधी वाटतं। ठीक आहे, हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल। आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून कळली असेल, भरपूर व्हिडिओ व्हायरल चाललेला आहे। काहीतरी कारण असेल, छोटं मोठं असू शकतं, गाडी इकडे तिकडे होत असते, तर त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचं गाडीचं तोडफोड करणं, कायदा हातात घेणं, शिवीगाळ करणं, धक्काबुक्की करणं हे होत नाही। ठीक आहे, तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे हडपसरला। ऍक्शनचं रिॲक्शन काय होतं ना तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, आणि कायदा सगळ्यांना समान आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल। ठीक आहे, आणि जे व्हायचं ते कायद्यानं होईल। आता तुम्ही बघा काय होतंय। मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हडपसरला आणि पाठीमागं गाडीचं पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्तीसोबत हे सगळं झालं ते माझ्या सोबत येत आता। हे गाडी चालक आहे। तुमचं नाव काय भाऊ? जयपाल लक्ष्मण सोनकांबळे। ओके, त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा। तो पाठीमागून आला, माझ्या गाडीला चिटकला, तो त्याचा साईड मिरर फुटला, तो मला दंड मागत होता। मी म्हटलं तू ठोकला, मी कशाला दंड देईल। ओके, म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे होती? हो मागे होती। रितसर चौकीला जाऊ पोलीस स्टेशन। ओके, आणि त्यानंतर त्यानं तुम्हाला शिवीगाळ वगैरे केली, हात वगैरे उचलला? हात उचला, एक थापड मारली, कातर मारली, तुझा बाप माझा बाप। व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं जे सूरज पाटील जा काय करतं करू, कुठल्या चौकीला जा, पोलीस वगैरे काय करायचं कर। यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे, समोरची काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हात उचलला। आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी 2 दिवस आधी झालं बरोबर? हो 2 दिवस आधी। आणि पोलिसांनी पूर्णपणे टाळाटाळ केली। टाळाटाळ करत ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मग तू हे घेतलं। म्हणजे डिपार्टमेंट आहे, ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलंय। त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला? मगरपट्ट्यात जा म्हणतात, तिकडे जा म्हणतात, हडपसर चौकीला जा म्हणतात, नाटकागाराजवळ जा म्हणतात। बघा, जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस आता त्याला इन्शुरन्स मध्ये करून घेतो, तू करून घेता इन्शुरन्स मध्ये। म्हणजे ही पद्धत आहे। त्या व्हिडिओमध्ये सरळ दिसतंय की त्याच्यावरती हात उचलला गेला, त्याची गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते म्हणते ते पोलीसवाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या। उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असतं इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबदला दिला असता का? आणि टेम्पोवरती आपला निळा शिंबोल आहे, आपलं धर्मचक्र आहे, म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटतीये का बाबा एक तो स्वतः म्हणतो का पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय करणार खाली आमच्या, म्हणजे काय बोला याच्या पलीकडे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे। आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो, हे तिथे एकटेच होते, म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजून आम्ही काढतोय। हे याला काय अर्थ आहे का? आता आम्ही पोलीस चौकी जातोय आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतं। आमच्यासोबत पत्रकार पण आहे। तुमचं नाव काय भाऊ? वसंत वाघमारे, पत्रकार भाऊ। यांनी सीपी वगैरेला तो व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे पूर्ण ऍक्शनचं रिॲक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होतंय ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर। मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत बघा, पाटील चाललेले आहे। कसं वाटतंय आता? हे चालले पाटील साहेब, पाटलांना स्पॉटवर। त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं, नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची। हे बघा चालले साहेब। तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्पॉटवरती, जिथं यांना ते कृत्य केलं, ड्रायव्हर वरती अत्याचार केला, गाडी फोडली, नुकसान केलं ना, त्या स्पॉटवर आम्ही चाललोय। चला इकडे आता तुम्हाला दाखवतो त्याच्याकडनं कशी माफी मागितली जाते। ठीक आहे, पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही। अरे पाटील साहेब हे चालले बघा पाटील साहेब याच ठिकाणी पाटील बसले खाली। हे पुढे जाऊ दे।
काय म्हणतो गाडी पुढे घ्या, गाडी गर्दी करू नका, गर्दी करू नका, गाडी गर्दी करू नका. पाटील साहेब चाललेत, पाटील साहेबाला जाऊ द्या. पाटलांना अडचण नका करू, पाटलांना अडचण नाही आली पाहिजे. चला, पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत, अजून चालवा जरा, फुटू द्या गुडघे. असं पाहिजे जाऊ नाही. चुकी कसं काय केली होय ना, याला मारायला पाहिजे. 2 मिनिटं चुकी झाली, परत करणार का चुकी अशी? चूक माझ्या हातून होणार नाही. ठीक आहे, चला 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 चला, बस बस बस. हे त्याला आयुष्याची अक्कल. हे आमचे विशाल भाऊ त्याच्याकरता सांगत असतो नेहमी, कायद्याच्या पुढं कोणी नाही. त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे हे कुठली पद्धत आहे की एका गरीबाला, मग संविधानाच्या पुढे कोणी नाही. ठीक आहे, शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान. काय वाटलं हे सगळं बघून? चांगलं वाटलंय. म्हणजे कुणालाही कमी समजू नये, आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला तर कधी नाही. गाडीवाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी समजू नये, बाकी कुणालाही समजून घ्या तुम्ही. कारण ड्रायव्हर हा ऑल इंडियामध्ये फिरतो, पाहिजे तर बाहेरच्या देशात पण फिरतो, देशात पण सर्व ठिकाणी पाणी पिलेला असतो, पण तो आपल्या कुठल्या तरी मजबुरीनं काम करत असतो, कुणाला नडत नसतो. त्याचा गैरफायदा उचलायचा फायदा उचलू नये. हे तुम्ही आज जिथं जागत उदाहरण बघताय, ही टेम्पो संघटनेची एकता आहे. आम्ही व्हिडिओ बघितला, सर्व लोक दाखवा, भरपूर लोक आहेत, भरपूर फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. त्याची दिंड काढलेली आहे. मित्रांनो, बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि याला म्हणतात कायद्याचा दणका. ठीक आहे, आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील, विनंती राहील की प्रत्येकाच्या मागं कायदा आहे. कायदा सगळ्यांना सर्व समान आहे. आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना, खरं तर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवला आहे. त्याच्याकरता कधी पण गरीबाच्या नादी लागताना 10-20 विचार करायचा, कोणी पाटील असो नाही तर कोणी असो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही, आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे आले होते, जवळजवळ आम्ही 40 ते 50 लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला. आणि त्यानंतर प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला, त्यावेळेस प्रशासनाने या ऍक्शनचं रिॲक्शन केलं, त्याची धिंड काढण्यात आली. आणि ही धिंड अशासाठी की नेक्स्ट टाइम कुणीही या परिस्थिती बघून गरीब चालकावरती हात उचलणे किंवा त्याच्यावरती बदअमदाटी करणे, त्याच्या गाडीची तोडफोड करणे, या गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि चालकासाठी तुम्हाला वाटत असेल कोणी नाही, कायदा नाही, पण आम्ही संघटनेवाले हमेशा रात्रंदिवस झटतो आणि उभा आहे. ठीक आहे, याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणीही जर चालकावरती अत्याचार करत असेल ना, हे व्हिडिओ बघायचा आणि त्या ठिकाणी आमचे संघटनेचे लोक उभा असणार आहे, मी असणार आहे, आमचे जिल्हा अध्यक्ष सगळे असणार आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान. सगळ्यांनी लक्षात घ्या या गोष्टी आणि